गडचिरोली येथे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी, विविध प्रलंबित समस्या आणि विकासाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावं असा संदेश यावेळी देण्यात आला। आगामी काळात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची घटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, विदर्भ प्रमुख किरण पांडव यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला। त्यामुळे गडचिरोलीत शिवसेनेच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी हा कार्यकर्ता मेळावा महत्त्वाचा ठरला। महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? कारण आता कार्यकर्ता मेळावा आपला झालेला आहे। कार्यकर्ता मेळावा फार मोठा झालेला आहे। गडचिरोलीमध्ये फार मोठी ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढलेली आहे। भविष्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरला असेल। पालकमंत्री जयस्वाल साहेब आहेत। काय सांगाल? कारण महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना इथे घडलेली आहे। आदिवासी मंत्री देखील इथे आलेत। आता कार्यकर्ता मेळावा होता, काय सांगाल? कारण सर्वोच्च 3 विद्यार्थी आम्ही दुर्दैवाने 3 मुली मरण पावल्या, परंतु याची गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे। महाराष्ट्राची एकही आश्रमशाळा ही दुरावस्थेत आम्ही राहू देणार नाही। कठोर कारवाई या ठिकाणी करू। उद्या या संदर्भामध्ये मी सविस्तर भाष्य करेन। आष्टीमध्ये 13 गावाचे मोठे आंदोलन झालेलं आहे। शेती वाचवा, आम्ही MIDC रद्द करा, त्या संदर्भामध्ये सध्या आपण स्थगिती दिली होती। उद्या या विषयावर चर्चा करणार आहोत।